नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। चौगाव फाट्यावर भीषण अपघात, ब्रिझाच्या धडकेत तळोद्यातील दुचाकीस्वार ठार। उमरी तळोदा रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ब्रिझा कारने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघातात सीताराम रामदास वैष्णव वय 64 राहणार तळोदा यांचा मृत्यू झालाय। ही घटना 2 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2:45 चौगाव फाट्याजवळ घडली। मिळालेल्या माहितीनुसार मयत सीताराम वैष्णव हे आपल्या होंडा शाईन दुचाकीवर क्रमांक MH39 AA 6368 उमरी येथून तळोद्याकडे जात होते। त्याचवेळी मागून येणाऱ्या मारुती सुझुकी ब्रिझा कारने क्रमांक GJ 26 AB 9063 भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की वैष्णव यांच्या डोक्याला व खांद्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून ब्रिझा कारचेही नुकसान झाले। कार चालक प्रकाश तुकाराम मराठे व त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या आई रुक्माबाई तुकाराम वाडणे राहणार नंदुरबार हे दोघेही जखमी झाले। या प्रकरणी चेतन मुकुंददास बैरागी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात संशयित चालक प्रकाश मराठे यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 161, 281, 125 अ, 125 ब, 324(4) तसेच मोटर वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जावरे पुढील तपास करत आहेत। लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।